आदित्यस्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरम सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते। सविता सूर्यनारायण देवता नमो नमः। नमस्कार। श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठान नाशिक या परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 चे पंचांग। सध्या विश्वावसु नाम संवत्सर सुरू असून उत्तरायण सुरू आहे, त्याचबरोबर ग्रीष्म ऋतू सध्या सुरू आहे। चैत्र महिना सुरू असून त्यातील कृष्ण पक्ष हा सुरू आहे। आज अमावस्या आहे, म्हणजेच चैत्र महिन्यातील शेवटचा दिवस आज आहे। आज अश्विनी नावाचे नक्षत्र राहणार असून प्रीती नावाचा योग राहणार आहे। दुपारी 2:56 पर्यंत चतु नावाचे करण असून त्यानंतर नाग नावाचे करण सुरू होणार आहे। चंद्र हा मेष राशीमध्ये आहे, तर रवी हा सुद्धा मेष राशीमध्ये आहे। गुरु ग्रह हा वृषभ राशीमध्ये असून आजचा सूर्योदय हा सकाळी 6:14 होणार आहे, तर सूर्यास्त 6:58 होणार आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आज अमावस्या असून या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच सत्तू अमावस्या असे म्हणतात। अमावस्या असल्यामुळे काही कामांना सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अमावस्या वर्ज म्हणजे अशुभ सांगितलेला आहे। आज पृथ्वीवर अग्निवास नाही, परंतु आज जी अमावस्या आहे त्या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मनातील काही इच्छा व्यक्त करण्यासाठी शनिदेवाचे तसेच मारुतीरायाचे किंवा कालभैरवाचे दर्शन घेऊन त्यांच्या समोर आपली मनोकामना व्यक्त करावी। आजचे पंचांग मी आपल्याला सांगितलेले आहे। मित्रांनो, श्री व्यंकटेश वेदो नारायण प्रतिष्ठानचे हे पंचांगाचे व्हिडिओ चांगल्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वांकडूनच खूप चांगला प्रतिसाद याचा मिळत आहे। आपले प्रेम असेच व्यक्त करत राहा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आपल्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक नवीन उपक्रम नवीन काम आपल्याला हाती घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या सर्वांचाच याच्यातून निश्चितच फायदा होईल। भविष्यात कोणाच्या काही अडीअडचणी असतील त्यावर सुद्धा काही प्रमाणात मार्गदर्शन केले जाणार आहे आणि आपल्या धर्माबद्दलचं एक रक्षण करणं किंवा त्याबद्दलची काही माहिती देणं यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने काही उपक्रम राबवले जाणार आहेत। आपण त्यामध्ये सहभागी व्हा। जास्तीत जास्त लोकांना या प्रतिष्ठानच्या परिवारामध्ये समाविष्ट करून घ्या आणि प्रतिष्ठानच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा। त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। जय श्रीराम।